नमस्कार. आपण सगळेच कधी ना कधी फार्मसीमध्ये जातोच. काउंटरवरची व्यक्ती आपल्याला औषधं देते आणि आपण घरी येतो. पण खरंच ही गोष्ट इतकीच साधी आहे का? त्या ओळखीच्या चेहऱ्यामागे एक खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट दडलेली आहे. चला आज आपण हेच समजून घेऊया की नेमकं काय दडलंय यामागे. बघा, हीच ती आपली नेहमीची भेट. डॉक्टरची चिठ्ठी देणं, औषध घेणं आणि फार तर ते कधी घ्यायचं, कसं घ्यायचं हे विचारणं. आपल्या डोक्यात फार्मासिस्टची ओळख म्हणजे औषधं देणारी एक व्यक्ती इतकीच. पण त्यांची भूमिका खरंच इथेच संपते का? तर मग प्रश्न हा आहे की फार्मासिस्ट नक्की करतात तरी काय? त्यांची जबाबदारी फक्त औषधांच्या बाटल्या आणि गोळ्यांच्या पट्ट्या देण्यापुरतीच आहे का? नाही. ह्याचं उत्तर थेट आपल्या आरोग्याशी जोडलेलं आहे. आणि याच महत्त्वाच्या भूमिकेबद्दल लोकांना सांगण्यासाठी जगभरात एक खास दिवस साजरा केला जातो. हा दिवस त्या सगळ्या प्रोफेशनल्सना समर्पित आहे जे आपल्या आरोग्याचे खरे पण मूक रक्षक आहेत. म्हणजे बघा, जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणजे फक्त कॅलेंडरमधली एक तारीख नाही आहे. हा एक जागतिक प्रयत्न आहे त्या व्यक्तींच्या कामाला ओळख देण्याचा जे पडद्याआड राहून आपल्यासाठी काम करतात. दरवर्षी हा दिवस त्यांच्या महत्त्वाच्या योगदानाला जगासमोर आणतो. या दिवसाची गोष्ट तशी खूप जुनी आहे. याची सुरुवात होते थेट 1912 साली, जेव्हा इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन म्हणजेच FIP नावाची एक जागतिक संस्था जन्माला आली. आणि मग अनेक वर्षांनी 2009 मध्ये याच संस्थेनं ठरवलं की आपला स्थापना दिवस म्हणजेच 25 सप्टेंबर हाच जगभरात जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जाईल. बरं, दरवर्षी ना या दिवसाची एक खास थीम म्हणजे संकल्पना असते, जी त्या वर्षाच्या सर्वात महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करते. पाहूया 2025 साठी ती काय आहे. आरोग्याचा विचार करा, फार्मासिस्टचा विचार करा. ऐकायला किती साधं सोपं वाटतंय नाही का? पण यात खूप मोठा आणि खोल अर्थ दडलाय. हे आपल्याला आठवण करून देतं की आपलं आरोग्य आणि फार्मासिस्ट यांचं नातं अतूट आहे. पण मग या वाक्याचा आपल्यासाठी नेमका काय अर्थ आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर फार्मासिस्ट आपल्याला सुरक्षित आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळवून देतात. अनेकदा जिथे मोठे डॉक्टर किंवा हॉस्पिटल पोहोचू शकत नाहीत तिथे एक फार्मासिस्ट सहज उपलब्ध असतो. थोडक्यात काय तर ते आपल्या आरोग्य यंत्रणेचा एक न दिसणारा पण खूप मजबूत स्तंभ आहेत. पण सगळं काही इतकं चांगलं असताना एक मोठी समस्या आहे जी आता डोकं वर काढते. एक असा धोका जो थेट आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. फार्मासिस्टांची ही जी महत्त्वाची भूमिका आहे ना, ती आज एका मोठ्या धोक्याच्या छायेत आहे. आणि हा धोका फक्त त्यांच्यापुरता मर्यादित नाहीये, तर आपल्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेसाठी एक मोठं आव्हान बनतोय. इथे बघा, चित्र अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला नियम काय सांगतो की एक शिकलेला, पात्र फार्मासिस्टच हवा. तोच तुमच्या सुरक्षिततेची आणि औषधांच्या गुणवत्तेची हमी देऊ शकतो. पण दुसरीकडे काय होतंय? पैशांची बचत करण्यासाठी बजेट कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी कमी शिकलेल्या किंवा अजिबात ट्रेनिंग नसलेल्या लोकांना कामावर ठेवलं जातंय. आणि याचे परिणाम? ते खूपच गंभीर आहेत. विचार करा, यामुळे रुग्णांच्या जीवाला थेट धोका निर्माण होऊ शकतो, औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड होते आणि सर्वात घातक म्हणजे लोकांचा संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वासच उडू लागतो. मग यावर उपाय काय आहे? तर इथेच जागतिक फार्मासिस्ट दिनाचं महत्त्व समोर येतं. हा दिवस केवळ साजरा करण्यासाठी नाही, तर या धोक्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आहे. या धोक्याला उत्तर देण्यासाठी फार्मासिस्ट समुदाय 3 पातळ्यांवर काम करतो. पहिलं म्हणजे सोशल मीडिया आणि पोस्टर्सच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करणं. दुसरं, मोफत आरोग्य शिबिरं आणि समुपदेशन आयोजित करून थेट मदत करणं. आणि तिसरं, कार्यशाळा घेऊन इतर व्यावसायिकांनाही औषध सुरक्षेबद्दल अधिक प्रशिक्षित करणं. तर मग या सगळ्या माहितीनंतर आता वेळ आली आहे की आपण आपल्या फार्मासिस्टकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलूया. आणि म्हणूनच 2025ची ही थीम पुन्हा एकदा आठवणं गरजेचं आहे. आरोग्याचा विचार करा, फार्मासिस्टचा विचार करा. कारण आपलं आरोग्य आणि त्यांचं कौशल्य यांची गाठ अगदी पक्की बांधलेली आहे. आणि हे फक्त 25 सप्टेंबरपुरतं मर्यादित नाहीये. लक्षात घ्या, वर्षाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक दिवशी एका प्रशिक्षित फार्मासिस्टचं ज्ञान ही आपल्या आरोग्यासाठी एक अदृश्य पण मजबूत संरक्षक भिंत असते. आणि म्हणून मी हा एक शेवटचा प्रश्न सोडून जातो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही फार्मसीमध्ये जाल तेव्हा स्वतःला विचारा की काउंटरच्या पलीकडे उभी असलेली